राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून महापौर पदाची आरक्षण सोडत ही जाहीर झाली आहे। येत्या काळात महापौर पदासाठी निवडणूक पार पडून महापौरपदी कोण विराजमान होणार हे देखील निश्चित होईल। दरम्यान सर्वच राजकीय पक्षाकडून आपल्या गट नेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या जात आहेत। यामध्ये एमआयएमनं मोठी खेळी केली आहे। या पक्षानं मुंबई महापालिकेसाठी आपल्या गट नेतेपदी एका हिंदू नगरसेवकाची नियुक्ती केली आहे। एमआयएमचं राजकारण हे मुस्लिम केंद्रित राजकारण असल्याचा आरोप होत असताना पक्षानं हा मोठा निर्णय घेतलाय। एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ही घोषणा केली आहे। मालेगाव इथून बोलताना जलील यांनी सांगितलं की विजय तातोबा उबाळे हे आमच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमन या पक्षाचे मुंबई महानगरपालिकेचे गटनेते असतील। उबाळे हे हिंदू समाजातून आलेला एक तरुण असून हे मुलांना शिकवण्याचे काम करतात, क्लासेस घेतात। जर तुम्ही यांची जीवन कहाणी पाहिली तर कशा पद्धतीने निवडणूक लढले होते, तर लोकांनी त्यांना निवडणूक लढायला सांगितलं। लोकांनी पैसा जमा करून त्यांचा निवडणुकीचा खर्च भागवून त्यांना निवडून आणलं आहे। त्यामुळे सर्वांच्या तोंडावर आम्ही एक चपराक दिली आहे। कारण जेव्हा शहर शेखच्या विधानावरून लोक म्हणतायत ते तर मुसलमानांचीच चर्चा करत असतात। आता आम्ही वाट पाहतोय की दुसरे पक्ष आमची कधी काळजी घेतील। दरम्यान एमआयएमचे मुंबई महापालिकेत एकूण 8 नगरसेवक निवडून आले आहेत। मनसेला देखील ही किमया साधता आली नाही। त्यांचे केवळ 6 नगरसेवक निवडून आले, तर सर्वाधिक 89 नगरसेवक भाजपचे, 29 नगरसेवक शिवसेनेचे, 65 नगरसेवक ठाकरे सेनेचे, तर काँग्रेसचे 24 नगरसेवक निवडून आले आहेत। पण एमआयएमनं या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातच घवघवीत यश मिळवलं आहे। त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा देखील उत्साह दुणावला आहे।